तुम्ही कुठून आला? आम्ही घाटकोपरून आलो. किती वेळ तुमची? आमची पहिलीच वेळ. बापरे केवढी मोठी रांग. असं वाटतंय आजकाल बँकेत आला. विठोबा श्रीपाद पावसकर हा मी गावात. मी कमिंग सर. या 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 बसा. नाही नाही उभाच ठीक आहे. अहो वॉचमनच्या नोकरीसाठी आलोय, बसून कसं चालेल. तुम्ही विठोबा श्रीपद पावसकर नाही का? पावसकर म्हणजे कोकणातले का हो? हो आता अण्णावाच्या शेवटी कर आला की तो कोकणातलाच. आगरकर, सावरकर, गावस्कर. पावसकर. नाही नाही त्यांच्या इतका मी मोठा नाहीये, मी माझ्या चाळीतच ठीक आहे. हे पण मिस्टर पावसकर, आम्हाला वॉचमन करताय का इंटेलेक्च्युअल माणसाची गरज आहे. तेव्हा उत्तर जरा हुशारीनं द्या. हो समजा कोकणात ऊस लावला तर काय होईल? हातबट्ट्या वाढतील, दुसरं काय होणार? त्या कशा काय? अहो गुळाचा भाव स्वस्त नाही का होणार? मला एक सांगा, माणूस बुडाला का नंतर वर काय येतो असा? पोलिसांना कळावं म्हणून. म्हणजे आपण बुडालो हे पोलिसांना कळायला नको. काय हो तुमचं वजन किती? 50 किलो. बेकार आहे ना? समजा तुम्ही बँकेत नोकरी राहत आणि बँकेला आग लागली आणि आत एक 100 किलो वजनाची बाई अडकली, बाहेर काढू शकाल? हो काढू शकेन की. कसं काय बुवा? तुमचं वजन तर फक्त 50 किलो आहे. मी 2दा फेऱ्या मारीन. बर मला एक सांगा, हवेत उडतं त्याला काय म्हणतात? विमान. बर आता मला सांगा, घरात आपण जे पाहतो त्याला काय म्हणतात? टीव्ही. नाही, ओनिडाचा टीव्ही, बीपीएल टीव्ही का फिलिप्सचा टीव्ही असं. बर पाण्यावर तरंगतो त्याला काय म्हणतात? पाण्यातलं जहाज. अरे पुन्हा चुकलात. नुसतं जहाज नाही म्हणायचं, शिपिंग कॉर्पोरेशनचा जहाज, दमानियाचा जहाज, जिंदालचा जहाज. पण तुम्ही कुठल्या कंपनीचं हे नव्हतं विचारलं. प्रश्न विचारायचं काम आमचं तुमचं नाही. तेव्हा आता शेवटचा प्रश्न, आम्ही बोलू त्याच्या विरुद्ध बोलायचं. सांगा बरं. विचारा बरं. अजून प्रश्न सुरू झालेले नाहीयेत. प्रश्न संपायची वेळ आली आहे. तू गप्प बस. तू बोल रे. तसं नाही हो. तसं आहे हो. अरे तुला कसं सांगू, तुला कसं विचारू? त्याची वेळ लागायची पाळी आली आहे. अहो शाणवायची वेळ आली आहे. ए तू जाणार रे बाबा. तू येणार रे बाबा. आय से यू गेट आउट. आय से यू कम इन. आता उत्तर बंद. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. विचारू. ह्याला काय म्हणतात? टांग. नुसती टांग नाही, मग तुमच्या नानाची टांग. हो तुमच्या नानाची टांग. गरजू लोकांना इथं बोलून त्यांच्या बेकारीची चेष्टा करता. अरे तुमचा उमेदवार आधीच ठरलाय, मग का आमच्यासारख्या बेकारांना इथं बोलून मुलाखतीचं नाटक करता? एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बेकारीचा वडवानळ भडकेल, त्यात तुमच्या सकट तुमची मुलं सुद्धा भस्मसात होतील. अरे गरज नाही मला तुमच्या नोकरीची. अरे 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 कुठे निघालात? गार्डन मध्ये फिरायला. अंदर जाना मना आहे का? चाट पा, अरे सगळं फुल आहे. रोपटी झुडपं झाड झाड सुद्धा आत वडाचं झाड असेल ना? आहे ना. मग त्याच्या पारंब्या शिल्लक असतील ना? नाही, त्याचं गेल्या रविवारीच फुल झाले. अचानक प्रेमाचा महापूर कसा काय आला? बँक हॉलिडे आहे ना. त्याला काहीतरी चिरीमिरी दे ना. असेल दे दे दे. जाऊ. ए पण आमच्या नंतर एक पण जोडपा आत पाठवू नको. ठीक आहे पण दुसऱ्याला त्रास होईल असं काही करू नका. पहाटे पहाटे झाडाजवळ प्राजक्ताचा सडा पडावा ना, तसा भर दुपारी या झाडाजवळ प्रेमी युगलांचा सडा पडलाय. रॉकेल गेलाय आणि दूध केंद्रावर उभं राहावं लागतं, ठीक आहे, पण हे प्रेमाच्या केंद्रावर सुद्धा उभं राहावं लागतं. हे माझ्या स्वप्नात सुद्धा. कोण आहात तुम्ही? काय करताय? अरे कोण आहात तुम्ही? अरे बापरे, बेशुद्ध झाले. लवकर लवकर
लवकर रे. अहो कशासाठी तुम्ही लफड्यात पडता? अरे तू चल रे, मी बघून घेतो, चल. त्या पेशंटला तुझ्या रिक्षामध्ये आणलं का? होय साहेब. बॅच? आहे साहेब. नंबर? 1750. 1750. च्या मायला 1750 रिक्षा आहे, टायमाला एक पण भेटत नाही. लायसन आहे का? आहे साहेब. बघा पूजा करायला ठेवलं का? दाखव ना. रिक्षा स्वतःची का मालकाची आहे? स्वतःची. म्हणजे स्वतःच्या मालकीची आहे का? होय साहेब. शाबास, मराठी माणसाचं नाव राखलंस. तुझं नाव सांग पटकन. नागनाथ भुजंग चावरे. चावरे म्हणजे तुझ्यापासून जरा सावधच राहिला पाहिजे. आहे साहेब. साताऱ्याकडचा का? होय साहेब. मी पण साताऱ्याचाच, पण चावत नाही. सावत नाही, बदलत असणार. कोण बोलला? कोण बोलला? काय बोलले? काय बोलले? साताऱ्याचे लोक म्हणजे बडे दिलवाले. हा, ते टायमावर अवलंबून हा, असतं. ते पण ते. तुम्ही पेशंट वाटतं? चेहऱ्यावरून वाटतं का? नाही. आम्ही दोघं पॅसेंजर आहोत. हा, त्याचं काय आहे, हॉस्पिटल मध्ये आलेला प्रत्येक माणूस आहे ना पेशंटच वाटतो. तुमच्या चेहऱ्याने बघितल्यावर वाटलंच हवालदारात म्हणून. हा, तुम्ही यांच्या रिक्षामध्ये गेलता का? हो. हा, कुठे गेलता? गार्डन मध्ये, कंच्या? लव्ह गार्डन मध्ये. कशाला? गवत उपटायला. लव्ह गार्डन मध्ये कशाला जातात? आम्हाला प्रायव्हेट बोलायचं होतं. तुमचं लव आहे का लफड? जगाच्या दृष्टीने लफड, पण आमचं लव आहे. घरी माहितीये का? हो, सगळ्यांना माहितीये. हो ना, सीझन दिसताय. किती वर्ष झाली? 5. बापरे, लई कळ सोसावी लागली. हवालदार साहेब, काय? तो पेशंट जगेल ना? ते नर्सला नाही तर डॉक्टरना विचारा. मला काय माहित, हा. त्यांचं डिपार्टमेंट वेगळं, आमचं डिपार्टमेंट वेगळं. हा. पंचनामा करायचा आणि बारी त्यांच्या ताब्यात द्यायची, हा. एवढंच आमचं काम. हा. बाकी त्यांचं ते बघून घेतात. हा. गार्डन मध्ये जात होतात का येत होतात? येत जात होतो, जात होतो, येत होतो. जाऊन येत होतो. हा, म्हणजे येत जात होता. हा, रिक्षा कुठे गावली? गेट जवळ. गेट कुठे गावला विचारू नका, पगार म्हणजे जास्त तो. नाही, नाही. हे बघा, तुम्ही एक काम करा, काय? या रजिस्टर मध्ये तुमचा पत्ता लिहा. हा. खरा पत्ता लिहा. हो. खोटा पत्ता लिहला तर बाराच्या भावात जाल. नाही, नाही, दोघांचा पत्ता लिहू. तुमचा लिहा. एकट्याचा. गावचा लिहू. नाही, इथला लिहा. नसत्या लफड्यात अडकलोय आपण. तरी सांगत होते नको जाऊया त्या लव्ह गार्डन मध्ये. लव्ह गार्डन. लव्ह गार्डन मध्ये कुठे राहतो आपण? आपले पिस्तूल पिस्तूल. माणूस आहे का अतिरेकी? लय डेंजर माणूस दिसतोय. बरं झालं इंजुरी गावला, नाही तर 10-12 जणांना घेऊन गेला असता. आम्ही त्याला भला माणूस समजत हो होतो. ना. हे बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा. या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. कळलं? हा, तुम्ही आता घरी जावा, हा. काळजी करू नका. मी काय ते हा, बघतो. चला. जबानीसाठी उद्या संध्याकाळी या. हा, हा, चल, चल, हा, चल, चल, चल. चला 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 चला. तुझ्या काय साहेब माझं लायसन. का लागले लायसन? काय घरी जा सकाळी ये. धंदा काय बोंबा. माझं लायसन? तू गप रे. त्याचं नाव उगाच विठ्ठल ठेवलं. दुसरं काय ते ठेवलं पाहिजे, नुसता भटकत असतो. काय झालं घरून ना? अरे बाबा, आहेस कुठे तू? सगळी चाल तुझी वाट बघते. अरे तो श्रीरामवाडीतला सावंत भेटला होता. त्यानं सांगितलं तुला आणि लुसीला ऍक्सिडेंट झालाय म्हणून, आणि तुम्हाला दोघांना रिक्षातनं हॉस्पिटलला ऍडमिट केलंय म्हणून सांगितलं. ऐकल्यावर बोबडी वळली रे माझी. कुठल्या हॉस्पिटलात गेला होतास? आणि लुसी कुठे आहे? सांगतो सांगतो, सगळं काही सांगतो. काय झालं अण्णा, मी आणि लुसी अरे कशाला नसती झेंटा अंगाला लावून घेतोस? डोंट वरी विठोबा. अरे यातून एखादी चांगली घटनाही घडून जाईल. परोपकारासारखं दुसरं पुण्य नाही. परोपकार कसले करताय? आता पोलिसांचं लफडं मागे लागलं म्हणजे? काय होत नाही ग, नगरसेवक निवडून दिला ना आपण, तो निस्तरील सगळं. ओ, माझ्या खोलीत पोलीस येता कामाने सांगून ठेवते. मला नक्की आठवतं, ही बॅग त्या माणसाच्याच हातात होती. हो साहेब, आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. तो माणूस रस्ता क्रॉस करत होता. एका भरधाव गाडीने त्याला अडवलं आणि त्याच्या हातातून ही बॅग खेचून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या गाडीने त्याला अडवलं त्या गाडीत कोण कोण होतं? नक्की आठवत नाही साहेब, पण जे कोणी होते ते गुंड होते, आणि ज्याच्या हातात ही बॅग होती तो आम्हाला सभ्य वाटला. त्या माणसाला तुम्ही पूर्वी कधी पाहिलं होतं? नाही, कधीच नाही. या बॅगेत काय आहे हे तुम्हाला माहित होतं? कसं माहिती असणार साहेब? तुमच्या हवालदारानं जेव्हा ही बॅग उघडली तेव्हा कळलं आतमध्ये काय. तो माणूस गुंडा आहे, जर आधी माहिती असतं तर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलंच नसतं, आणि ही बॅग तुमच्याकडे दिलीच नसती. या लफड्यातच पडलो नसतो. तरी मी तुला सांगत होते त्या लव्ह गार्डन मध्ये नको जाऊया म्हणून. लव्ह गार्डनचा वॉचमन आहे ना, 5 रुपयात काम करतो. इतर ठिकाणी 15 रुपये घेतात. तुला कसं माहित? ऐक्यू. साहेब साहेब साहेब, तो पेशंट गेला नाही हो, शुद्धीवर आला. बापरे, नवीन लफड. बघितलं ना, एका लफड्यातून दुसरं लफडं निर्माण होतं ते असं. लफडा नाही काही, लाव. लेट्स गो. हवालदार, ही बॅग घेऊन या. चला चला. या माणसाला तुम्ही ओळखता? नाही, यांना मी ओळखत नाही. हो, असं काय करताय? मी तुम्हाला
तुमच्या बरोबर काय काय होतं? एक बॅग होती इन्स्पेक्टर साहेब. हीच का ती? हो, हीच ती. या बॅगेचे सामान आहे ते तुमच्या मालकीचं आहे? हो, माझंच आहे. काय काय आहे? बघा, 2 गावठी पिस्तुलं होती, 2 दाढ्या, 3 पंजाबी ड्रेस, डझनभर हँड ग्रेनेड्स आणि 25,000 रुपये रोख रक्कम. कुठे घेऊन चालला होता? स्टुडिओमध्ये. स्टुडिओ? कुठला स्टुडिओ? फिल्म सिटी. तुमच्या अगोदर तिथे किती माणसं पोहोचली होती? 10. त्याच्याकडे साहित्य नव्हतं? अरे काय झालं त्याचं इन्स्पेक्टर साहेब की ते विसरले, म्हणून हे सामान आम्ही घेऊन जात होतो. फायर किती वाजता होणार होतं? ते आम्ही कसं ठरवणार? ते फायर मास्टर ठरवणार. फायर मास्टर? इथला की बाहेरचा? तो पण आमचाच माणूस आहे. तो बिचारा तासनतास सेटची वाट बघत असतो. सेट? कुठला शेट? सेट? तसा सेट नाही, खरा सेट आम्हीच आहे, पण आम्ही सिनेमाचा सेट हो. याचा सिनेमाशी काय संबंध? अरे शिव मात करायचे इन्स्पेक्टर साहेब, सिनेमाशीच आमचा संबंध आहे. हूँ छोटूबाई मगनबाई ड्रेसवाला. सिनेमासाठी सामान आम्ही भाड्याने देतो. हे जे बॅग मध्ये सामान आहे ना, ते आम्ही सिनेमासाठी नेत होतो. एकदम नकली माल आहे त्याच्यात. हे तुम्ही अगोदर का नाही सांगितलं? हवालदार, यांची बॅग देऊन टाका. ठेवा इथे नीट ठेवा. अच्छा इन्स्पेक्टर साहेब, आम्ही जेव्हा बेशुद्ध होतो तेव्हा आम्हाला इथे ऍडमिट कोणी केलं? हे काय, या जोडप्यानेच तुम्हाला